एक पॉलिटिकल लीडर आपल्या बरोबर आहेत, तर कॉन्ट्रोवर्सी बद्दल काहीतरी डिस्कस करायलाच हवं. स्किपिंग अ मील और स्किपिंग अ मीटिंग. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. It is better to skip a meeting if meeting has to go well. मी असं पण ऐकलं की तुम्हाला गाडी चालवायची खूप हौस हो, आहे. आहे ना. खायला पण निघता का नुसतं ड्राईव्ह साठी? पूर्वी निघायची हा शौक होता. की गणपतीच्या वेळी मी ऐकलं असं की तुम्ही रेकॉर्ड लावलाय की एका रात्री 50-55 मोदक खाल्ला. हे आपले उकडीचे मोदक नाही, हा. आमच्याकडे तळलेले मोदक असतात. इट इज पार्ट ऑफ इंटरमिटेंट फास्टिंग. कंट्रोलिंग युअर डाएट इज मोर डिफिकल्ट. बहुत डिफिकल्ट. आपण समजा महाराष्ट्रीयन फूडची महायुती केली तर त्या महायुतीमध्ये काय काय घालाल आपण? चकली आणि चुरा हा तर ऑल टाइम सुपर हिट. सुपर. पण महाराष्ट्रामध्ये एवढे आपले निरनिराळे क्विझिन्स आहेत. मालवणी, वऱ्हाडी, आगरी, हे ते. आपल्याकडे आगरी लोकांची एक पद्धत आहे की ज्यात ते मासे तयार करतात. दॅट इज अन आर्ट. काल का परवाच गेलो होतो माहीमच्या कोळीवाड्यावर. त्यांनी पण ते असे शेवंड्या हिरवा मसाला घालून तो काय केलं होतं. कोएलिशन पॉलिटिक्स जे आहे आजकाल सगळ्याकडे चालत ते आता इज इट लाईक अ मिसळ और इज इट लाईक अ थाळी? तर वडापाव 2 वडापाव. आज का एपिसोड बहुत ही स्पेशल है क्योंकि हमारे शो पर जो गेस्ट आ रहे हैं वो बहुत ही स्पेशल है. वैसे तो वो महाराष्ट्र राज्य के मुखिया है. एक बार नहीं, वो तीसरी बार इस स्टेट को लीड कर रहे हैं. लेकिन आप जानते हो कि हमारा शो पॉलिटिकल शो है नहीं, खाने का शो है. और ये जो हमारे आज के गेस्ट हैं वो शायद हमसे भी ज़्यादा खाने के बारे में जानते हैं, हमसे भी ज़्यादा खाने के शौकीन हैं और हमसे भी ज़्यादा फिट और थोड़े शेप में है. सो लेट्स गो बियॉन्ड पॉलिसीज एंड पॉलिटिक्स and meet a man deeply Maharashtrian, rooted in culture, family, discipline, and a strong sense of where he comes from. Which is why today, instead of talking politics, we are talking food. Because what you eat often tells you more about a person than what they say. Let's meet Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, and ask Deva Bhau, खाने में क्या है? नमस्कार. कसं आहे? एकदम छान. छान छान. मस्त एकदम. या भूक लागले का सर? तुम्हाला बघितल्यानंतर भूक लागते. या आपण इकडून सुरुवात करूया. आपण आता मी काय म्हणू, एवढा मोठा गेस्ट आमच्या शोवर खूप वर्षांनी येतोय. तर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग ऑन द शो. मी तुमचा शो नेहमी पाहतो आणि मी पण खवय्याच आहे. मला माहिती आहे. त्याच्यामुळे मला इच्छाच होते या शोवर यायची. मी तुम्हाला बघून पहिला मला प्रश्न पडला की देर आर 2 डिफिकल्टीज. ओके, वन इज की तुम्ही पण खवय्ये आहात, तुमचं नॉलेज ही माझ्यापेक्षा जास्ती आहे आणि तुम्ही एवढे फिट दिसतायत. माझ्यासारखं नाही की खाऊन खाऊन पोट फुगलंय म्हणून. तर तुम्ही कसं हे काय डाएट वगैरे करता का काय करता तुम्ही? मी तुम्हाला सांगतो, मी पण माझं वजन भरपूर आहे, मला अजून कमी करायचं आहे. पण नाही, एकच मी फक्त गेले काही वर्ष पाळतो, ते म्हणजे थोडं इंटरमिटेंट फास्टिंग करतो. आता आज आपण इकडे भेटायचं ठरवलं त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे मी ऐकलं की तुम्हाला वडापाव आवडतो, मुंबईचा वडापाव. नक्कीच. तो इकडे एक समोर मस्त वडापाव आहे. यस. आणि दुसरं हे लोकेशन जे आहे आपलं बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं बिल्डिंग हे म्हणून, तर हे माझ्या मते एक मुंबईचं सेंटर आहे. नॉट दादर परळ सेंटर, पण एक सुरुवात इकडूनच झाली मुंबईची जवळजवळ ना. तर इकडे येऊन काय प्लॅन काय आहे आणि कसं फिलिंग आहे? मला खरं म्हणजे ही बिल्डिंग पाहिल्यानंतर हे लक्षात येतं की देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका त्याचं हे मुख्यालय आहे. करेक्ट. करोडो मुंबईकरांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांचं केंद्र म्हणजे हे बिल्डिंग आहे. आणि जिथे आपण रिअल ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो ते हे कार्यालय आहे. आणि म्हणून एक वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल बिल्डिंग म्हणून मी याच्याकडे पाहिलं आहे. आणि वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल बिल्डिंग आम्ही लहानपणापासून इकडे येतोय. आणि 2 कारणं आहेत. कारण हे ब्युटिफुल बिल्डिंग आहे आणि समोरचा तो एक
वडापाव आहे तो तिकडे. तर आवडतो का वडापाव? मला फार आवडतो. आणि मी तुम्हाला सांगतो की इकडे मी जेव्हा पूर्वी जेव्हा मॅजेस्टिक आमदार निवासात राहायचो हा. त्यावेळेस रोज सकाळी फिरायला जायचो. तर अनेक वेळा फिरायला गेल्यानंतर आमची पावलं इकडे वळायची आणि जे काही फिरल्याहून कॅलरीज बंद केल्या ते वडापाव खाऊन आम्ही त्या कॅलरीज पुन्हा रिन्यू करे ते काही सोडल्या नाही आहेत. पण जायच्या अगोदर तुम्ही काढला आमदार निवासाची गोष्ट म्हणून मी विचारतोय की तुमचं मुंबईमधलं पहिला एक्सपिरियन्स काय? म्हणजे नागपूरचे तुम्ही ओरिजिनल राहणारे, मुंबईमध्ये तुम्ही यायचे आमदार म्हणून, पण मुंबईचा फर्स्ट एक्सपिरियन्स काय होता तुमचा? मी लहानपणापासून मुंबईला जेव्हापासून आलो हा. फक्त माझे काका IAS अधिकारी होते त्यांच्या घरी राहायचो, पण जास्तीत जास्त मी आमदार निवासातच राहायचो. ओके. आणि त्यामुळे मॅजेस्टिक आमदार निवास जे होतं कुलाब्याला. त्याचा जो परिसर आहे तो एक प्रकारे मला असं आपलं ते होम ग्राउंड वाटतं. म्हणजे तिथे आमचं खाली एक चहावाला होता, एक वडापाववाला होता, एक सँडविचवाला होता, एक ज्यूसवाला होता, एक ब्रेडवाला होता. असे सगळे जे आहेत ते एकदम म्हणजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की रात्री 12 वाजता, 3 वाजता, सकाळी 4 वाजता, सकाळी 5:30 वाजता. आणि विमान पकडायचं तर सकाळी त्यावेळेस 5 वाजता निघावं लागायचं, कारण सिव्हिल तो येतो. तर हे 5:30 का वाहून ही हवे आणि चहा हवे. आणि आमचा जो काही तिथला टॅक्सीवाला असेल तो आणि आम्ही एकाच ठिकाणी पस्का पावाने चहा पिकत जायचं आणि मग त्याचीच टॅक्सी पकडायला जायचं. थोडी भूक लागायला लागलेली आहे. आणि माझ्या मते हा आरामचा वडापाव इज वन ऑफ द फायनेस्ट वडापावस. कारण त्याची मी खाताना मी बोलीन त्याच्याबद्दल थोडंसं. पण आपण जाऊया का? चला जाऊया. 1 minute, 2 minute, 3 minute chicken, Frankie's chicken in a minute. Come together with Drankies. तर वडापाव 2 वडापाव. तुम्हाला वडापाव चटणी घालून आवडतो का? चटणी बिटणी घालून सगळं. हा, आपण आराममध्ये अगोदर आलाय ना रेग्युलर? खूप वर्षांनी आलो मी. हा. पण मुंबईमध्ये आता एन्डॉर्समेंट नाही मागत आहे, पण जर वडापाव सर्वात फेवरेट कुठला मुंबईमधला तुमचा? 1-2 पडतील. असं आहे कीर्ती कॉलेजचा तर अशोक वडापाव. चांगला आहे, श्रीकृष्णाचा आहे. हा. एक फार पूर्वी भांडूपला एका ठिकाणी खाल्ला होता. खरंच फारच म्हणजे अप्रतिम गरम आणि वेगळ्याच प्रकारचा होता. तो म्हणजे माझ्या डोक्यात राहिला तो वडापाव. ते मला आता एक्झॅक्ट त्याचं नाव वगैरे नाही लक्षात, पण मी जाऊ शकतो तिकडे जागा रस्ता माहिती आहे. मी असं पण ऐकलं की तुम्हाला गाडी चालवायची खूप हौस हो, आहे आहे ना. आणि रात्री आपण स्वतः गाडी चालवत निघता. खरंय. पण कडे खायला पण निघता का नुसतं ड्राईव्ह साठी? पूर्वी निघायचं. पूर्वी हा शौक होता, लॉंग ड्राईव्ह करायचा, कुठेतरी असे ठिकाण शोधून काढायचं, खायचं. आता खाल्लं तर फार तर पॉपकॉर्न वगैरे मस्त एवढंच खात नाही, कारण इंटरमिडियंट फास्टिंग करत असल्यामुळे. करेक्ट. 7च्या नंतर खातच नाही तुम्ही. थँक्यू सर साहेब चला थँक्यू. तर आपण हा वडापाव घेऊन एक बाईट मारूया आणि जाऊया आपण आतमध्ये मिरची सकट. मुख्य म्हणजे गरम आहे. आणि मी तर नेहमी ऊ करून बोलतो खाण्याबद्दल, पण तुम्हाला कसा आवडला? मस्त अप्रतिम एकदम. आता थोडं आत जाऊया आपण, अजून खाणं आहे आतमध्ये. Thanks to Shemaru Contentino, we are now available on in-flight entertainment across multiple airlines. Catch us on screen, on board, and in front of you. Exclusively brought to you by Shemaru Contentino, bringing in-flight entertainment to life. What is more difficult, controlling a state or controlling a diet? Controlling your diet is more difficult. More difficult than controlling the state. आपण थोडंसं पोह्याबद्दल बोललो. व्हॉट इज द स्टोरी की एवढे पोहे कसे आवडतात तुम्हाला? की लहानपणापासून पोहे खात होता तुम्ही का काय? लहानपणापासून मला पोहे फार आवडतात. एक का असं होतं की मी शनिवारी उपास करायचो, रात्री उपास सोडायचो. कित्येक वेळा मी 7-1 वाजता घरी यायला सांगायचो की आज पोहे कर, हां. आणि पोहे खाऊनच उपास सोड. अच्छा. मला मनापासनं पोहे जे आहेत ते आवडतात. हां. म्हणजे बाकी अनेक गोष्टी आवडतात, पण पोहे ऑल टाइम आहे. म्हणजे ऑल टाइम फेवरेट. कधी मला दिलेले मी खाऊ शकतो. आणि कुठलेही सर्वात जास्त आवडतात? पुण्याचे, इंदोरचे, नागपूरचे, मुंबईचे पोहे शेंगदाणे वगैरे घालून करतो आपण.
प्रत्येक ठिकाणचे पोहे वेगळे आहेत. हा मला तो नागपूरच्या पोह्यांमध्ये तर्री असते, तरी असते करेक्ट. तिखट तर्री, हा. चणे, त्याचा एक वेगळा मजा आहे. इंदोरीचे पोहे आहेत ना थोडे गोडसर आहे, पण त्याच्यात जे मसाले, शेव आणि बाकी गोष्टी टाकतात त्यामुळे त्याला एक वेगळी चव आहे. पुण्याचे जे पोहे आहेत हे थोडे मला असं वाटतं की असे एकदम मराठी, एकदम ज्याला म्हणतो आपण कोकणी मराठी अशा पद्धतीचे पोहे. करेक्ट करेक्ट. पण तुम्हाला एक मजा सांगतो, हा मॅजेस्टिक समोर हा हे गल्ली आहे, त्या गल्लीत ते पाटील आहे हम्म. किंवा मालपुआ. आता मालपुआ म्हणजे मला पहिल्यांदा असं वाटत होतं की मालपुआ नावाची एक नॉर्थ मधली डिश आहे की ज्याच्यामध्ये खव्याची अशी पुरी सारखी असते, त्याच्यावर पाक वगैरे टाकलेला असतो, असं गोड असते. डिप केलेली असते हा, असं. पाकेत. मला असं वाटलं की ते असेल. मालपुआचा अर्थ इथला असा आहे, अजून एक मोदक मिळत असेल तिथे, शिरा असतो, शिरा. हा असं शिऱ्याचं मूद असते आणि त्याच्यावर पोहे टाकलेले असतात वरती. पहिले पोहे खायचे मग तो शिरा खायचा, त्याला मालपुआ म्हणतात. म्हणजे माल आणि पोहा. मी हा चान्स घेतोय की एक पॉलिटिकल लीडर आपल्या बरोबर आहेत, तर कॉन्ट्रोवर्सी बद्दल काहीतरी डिस्कस करायलाच हवं, करा. नाहीतर कसं होणार ना. तर ही जी पुरणपोळीची कॉन्ट्रोवर्सी आहे ती काय आहे? मी असं गमतीने म्हणतो की माझ्या पत्नीने माझ्यावर उगवलेला तो सूड आहे. ओके. असं आलं की एक कुकडीचा शो वगैरे होता, तर अनेक वेळा शो मध्ये सांगतात, तर तिला असं विचारलं जरा गमतीदार एखादा किस्सा सांगा देवीबाईच्या सोबत. तर तिने सांगितलं की लग्नाच्या आधी मला असं त्याचे मित्र सांगायचे की याला पुरणपोळी इतकी आवडायची की हा शर्यत लावून पुरणपोळी खायचा, आणि तिकडे काहीतरी आकडा मिळाला इतक्या पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या. आणि लग्नानंतर मला माहिती मी कधी पाहिलं नाही एवढं खाताना त्यांना, पण लग्नाच्या पूर्वीचं ते लोकांनी ऐकलं आणि अख्ख्या महाराष्ट्राचा समोर झाला की देवेंद्र फडणवीसांचं आवडतं खाद्य म्हणजे पुरणपोळी. आता मी एखादी पुरणपोळी खाऊ शकतो, म्हणजे मला आवडतली असं नाही, पण आवडते खूप असंही नाही. असं नाही. मी भरपूर तूप घेतो आणि पुरणपोळी खातो, पण तेव्हापासनं कुठेही मी गेलो की आम्हाला माहिती आहे तुम्हाला पुरणपोळी आवडते म्हणून पुरणपोळीशिवाय दुसरं मला कोणी द्यायलाच. शेवटी मी प्रत्येक शो मध्ये सांगणं चालू केलं, मला पुरणपोळी आवडत नाही, कृपया मला पुरणपोळी देऊ नका. मग काहीतरी दुसरं सांगायचं म्हणून कोणाला मोदक सांगितलं, कोणाला चॉकलेट सांगितलं, कोणाला डार्क चॉकलेट सांगितलं. तेव्हापासून थोडा माझा पिच्छा पुरणपोळीतनं सुटला. तर मोदकावरून आठवण आले की गणपतीच्या वेळी मी ऐकलं असं की तुम्ही रेकॉर्ड लावलाय की एका रात्री 50-55 मोदक खाल्ला. 50-55 नाही, हा 21 मोदक मी खाल्ले होते 21 मोदक एका दिवशी. पण हे आपले उकडीचे मोदक नाही, हा. आमच्याकडे तळलेले मोदक असतात. आमचे जे मोदक हे नागपूरला त्याच्यामध्ये जे मिळेल? सारण असतं किंवा ते खोबरा, गूळ असं सगळं असं त्या ठिकाणी ते सारण तयार करतात आणि त्याचा मोदक आमच्याकडे जो तयार होतो तो तळला जातो. ते सुरुवातीला थोडं तेलकट वाटतात किंवा तुपकट वाटतात. एक रात्र गेली की ते इतके छान सेटल सगळे झालेले असतात की तुम्हाला असं वाटत नाही खूप तळलेले आपण खाल्लो. तर ते मी 21 मोदक खाल्ले होते. पण हे तळलेले मोदक मी कधीच ऐकलेले नाही. विदर्भाची खासियत. आय एम गोइंग टू, हे विदर्भाची खासियत आहे. मुंबईतले, कोकणातले जे उकडीचे मोदक असतात ना, हे मला आवडतात, पण हे 2च्या वर नाही. 2च्या वर नाही का? तूप बीप टाकून मस्त. हे उलटच आहे की तळलेले आपण 21 खाऊ शकतो, पण उकडीचे विचार सपोज टू बी हेल्दी 2 जातात. पण तुम्हाला डार्क चॉकलेट बद्दल पण हे तुमच्याबद्दल गोष्ट आहे की डार्क चॉकलेट रात्री शोधता तुम्ही. मी स्वतःची एक ठाम समजूत केली आणि एक थिअरी तयार केली आहे की रात्री डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे इंटरमिटंट फास्टिंगला काही होत नाही. इट इज पार्ट ऑफ इंटरमिटंट फास्टिंग. इट इज लाईक ड्रिंकिंग कॉफी. मी आपली ठास स्वतःला समजून घातलेली आहे. त्यामुळे रात्री बेरात्री उशिरा झोपेतनं उठल्यावर झोपायच्या आधी कधी मी डार्क चॉकलेट खाऊ शकतो, खातो, लपून खातो. 85% हा माझा फेवरेट आहे. 75% मला चालतात. 75च्या खालचे थोडे गोड वाटतात. 85च्या वरचे 90 फार कडू वाटतात. पण मला खूप आवडतात. आणि अलीकडच्या काळामध्ये व्हॉइसचे चॉकलेटचा नमा की आपला घाना बिटर नावाचं एक चॉकलेट मला माहिती असतं, मी घेऊन आलो असतो एक डब्बा. इतकं चांगलं आहे. त्याच्यामध्ये मात्र माझा कंट्रोलच नाही. त्या दिवशी कोणालाही सांगतो माझा डब्बा आणू नका. तो असा डब्बा असतो, त्यात असे 5-5चे असे 4 म्हणजे हिस्से के असतात. मी एका वेळी तो पूर्ण डब्बा खाऊ शकतो. खात नाही, थांबतो. पाठवणार आहे तुम्हाला 2 डब्बे पाठवणार आहे मी तुमच्या बाजूच्या गल्लीमध्ये राहतो, तर इकडून 2 डब्बे पाठवणार आहेत तुमच्यासाठी रॉयस चॉकलेट्सचे. आपल्याकडे आज जे जेवण आहे संपूर्ण महाराष्ट्रीयन आहे. थाळीपीठ आहे, कोथिंबीर वडी आहे, साबुदाणा वडा आहे,
मी जर असं विचारलं तुम्हाला की ॲज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र एक महाराष्ट्रीयन डिश ज्याला आपण वर्ल्ड फेमस करू शकतो, जसं इटालियन लोकांनी पिझ्झाला वर्ल्ड फेमस केला, तर ही कुठली डिश तर असेल? माझा बायस आहे, पोह्याचा माझा फार बायस आहे. हा. त्यामुळे मी तर म्हणेन पोहा ती वर्ल्ड फेमस नाही, पण पोहा तर ऑल इंडिया फेमस तर झाली आहे. आहे पोहा इज ऑल म्हणजे पोहा हे आता पॅन इंडिया कुझिन झालेलं आहे. हा. देशामध्ये सगळीकडे लोकांना पोहे आवडतात. कुठल्याही 5 स्टार हॉटेलच्या तिने एखाद्या सकाळच्या बुफेमध्ये गेला, कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट मध्ये गेला, तरी पोहा कॉन्टिनेंटल असतो. ब्रेकफास्टचा भाग पोहा झालेला आहे. त्यामुळे तेवढं तो आता अचीव्ह केलाय. इंटरनॅशनल पोहा गेला पाहिजे बघा, माझी इच्छा आहे. पोहा शुड बिकम अन इंटरनॅशनल फूड, असं आमची पण माझं पण एक इच्छा आहे. कारण मला पण पोहे हा प्रकार हे पण टेस्ट करून बघा की शेव घातलेले तिखटवरती आणि थोडे गोड आहेत पोहे, मस्त आहेत ना. आता मिरची जी आहे ना, हा ही मला गट्स नाही तर मी नाही घेणार मिरची, नाही तर मला पुढे बोलताच येणार नाही याच्यानंतर. पण आजकालचा जो एक शब्द आहे जो आता इलेक्शन चालू आहे त्याचे इज महायुती. आपण समजा महाराष्ट्रीयन फूडची महायुती केली तर त्या महायुतीमध्ये काय काय घालाल आपण? थालीपीठ तर असावं. असायलाच पाहिजे. थालीपीठ हा. म्हणजे थालीपीठ असेल किंवा त्याचा बहुत दृढ असेल हा दृढ हो. तर पण ते आपल्याला ठेवावं लागेल. पोहे आपल्याला ठेवावं लागेल. कुप्पीट म्हणजे ते कुकर पेंडी त्याला म्हणतात. म्हणजे हे जसं रव्याचा उपमा होतो ना, तशी गव्हाचं पीठ असतं, त्याची उकर पेंडी होते. ओके. तो त्याचा उपमा असतो. ही उकर पेंडी गव्हाच्या पिठाचे ही मी कधी कुठलाच्या पिठात आट्याची, आपलं कणकेची. कुठल्या रिजन मध्ये हा? ही विदर्भात विदर्भात उकरपेंडी. ही उकरपेंडी पण फार छान लागते. ती भाजणीची उकरपेंडी होते, भाजणीची थालीपीठ, भाजुरी एकदम. भाजुरीची चकली पण बनतात. अरे, चकली आणि चिवडा हा तर ऑल टाइम सुपर सुपर हिट सुपर. मला वाटतं त्याला इंटरनॅशनल फेम मिळू शकते. मिळू शकतं. हा? हो की नाही? मला कोण म्हणाला की आपल्याकडे घरी सतीश म्हणून आहे, तो खूप वर्ष तुमच्याकडे जेवण बनवत आहे. सतीश आहे, माझ्याकडे विजय आहे, माझ्याकडे राम आहे. म्हणजे नागपूरला काही नाही, तिथे काय आहे, हा जुने आहेत सगळे हा आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतात. तुला सांगत असतो. आता जो राम आहे आमच्याकडे, तोही अनेक गोष्टी शिकून, विजयनी पण खूप गोष्टी शिकल्या, सतीशने शिकल्या. नवीन नवीन गोष्टी शिकून ते बनवत असतात. नागपूर वरून येतात तुम्ही, जन्म आपला नागपूरचा आहे ना, तर तिकडचं जे क्विझिन आहे एवढं फेमस आहे. मला तर सावजी फारच आवडतं. तर तुम्ही मिस करता सावजी खाणं का? नागपूरला नेहमी येणं जाणं असते. सावजीचे टेस्ट डेव्हलप व्हावी लागते. म्हणजे भाग तिखट असतो, हो. पण एकदा त्याच्या तिखट टेस्टचा चस्का लागला की मग लोक सावजी करता वेळे होतात. आता जेव्हा आमचं अधिवेशन असतं ना, तेव्हा मुंबईचे आमदार किंवा इतर भागातले आमदार एक एक नवीन सावजी शोधून काढतात आणि त्या ठिकाणी ते जातात. सावजीची खासियत ही आहे की ते जे मसाले आहेत ना, ते मसाले ते जाळतात. ते जाळण्याची जी कला आहे त्यात सावजीचं रस्स्याचं महत्व हे लपलेलं. त्यामुळे तो जो रस्सा बनतो बघ ते, तर ते ऑप्टिमम म्हणजे ऍप्ट ज्याला म्हणतो तेवढं जाणं ही त्यातली कला. त्याची कला आहे. हे सगळ्यांना लय मजा सांगतो प्लीज. की आमच्या मध्य नागपूर भागातला तो जुने सावजी आहे. या जुन्या सावजीमध्ये जर तुम्ही गेला, असे टेबल नाही आहेत, असे टेबल लागल्या, त्या भिंतीकडे तोंड करून तुम्ही बसता आणि मागून ते वाढतात. खरंच मग जायला पाहिजे. आजही तिथे त्या घरची जी गृहिणी आहे ती ते मसाले बनवते, ती ते सावजी बनवते आणि 7-8च्या वर लोक एकावेळी बसू नाही शकत. ते सगळ्यांना गरम फुलके बुजवा. अरे वा. मला पण भाकरी तर आवडते, ज्वारीची आणि बाजरीची आवडते, पण फुलके जर असले गरम गरम सावजी बरोबर तर मस्त वाटतं मला. आता एक नवीन आमच्या उपने चालू केलंय की नाचणीची तंदुरी रोटी तयार. हो. अप्रतिम होते तुम्हाला सांगतो. घरी घरी वर्षाला होते. हा म्हणजे काय आहे की तंदुरी मला आवडते, पण तंदुरी खाली की गिल्ट येते ना, आपण तो मैदा खातोय, मैदा. आता नाचणीची बनवतात, अगदी तंदुरी सारखी छान लागते. कडक करारी बनते, इतकी मस्त लागते. तुम्ही या, मी तुम्हाला खाऊ. जरूर मी येणारच आहे. आता एवढं ऐकलंय मी त्याच्याबद्दल. तर बरं, मी आता थोडा सिरियस होतो की माहिती आहे ना, मी महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि शो केला होता महाराष्ट्र टुरिझमसाठी, फोकस्ड ऑन फूड. आपले जे मॉन्युमेंट्स आहेत ते प्रमोट करतो सर, पण महाराष्ट्रामध्ये एवढे आपले निरनिराळे क्विझिन्स आहेत, मालवणी, वऱ्हाडी, आगरी, हे ते. तर एक सॉफ्ट पॉवर म्हणून आपण फूडला का न वापरू शकत? ते वापरलंच पाहिजे.
तुम्हाला मी सांगतो की होमस्टेमुळे होमस्टे करेक्ट. कुझिन जो आहे ना हा तो आपला जास्त गुगल होऊ शकतो. आज आपण कोकणामध्ये जेव्हा होमस्टेला जातो त्यावेळी त्या ठिकाणी जेवण असेल मासे वगैरे जे किंवा मासे असतात वगैरे, हा तिथली एक पद्धत आहे. एक आपल्याकडे आगरी लोकांची एक पद्धत आहे की ज्यात ते मासे तयार करतात आणि ते असं धागा बिगा बांधून आणि त्यात तो हिरवा मसाला सगळा भरलेला टाकून- भरलेला नाही अमेझिंग, म्हणजे दॅट इज अन आर्ट. हे फक्त जेवण नाही आहे, हे एक आर्ट आहे. आर्ट आहे. ते मला असं वाटतं की निश्चित आता समजा आपण इकडे जळगावकडे गेलो किंवा खानदेशात गेलो, खानदेशातलं भरीत, खानदेशातली शेवेची भाजी, करेक्ट. आणि त्याहीपेक्षा महत्वाची आहे आमच्या बुलढाण्यापासून तर खानदेशापर्यंत मिरचीची भाजी बघ. मिरचीची भाजी. यामध्ये मिरची, ढोबळ्या मिरचीची नाही. हा. आणि ती जी भाजी बनते ना ती म्हणजे इक्वल प्रपोर्शन मध्ये त्यात मिरची असते, एक पालेभाजी असते आणि डाळ असते. मिरची पालेभाजी आणि डाळ इक्वल प्रपोजल. इक्वल. अत्यंत तिखट असते ती. पण मी तुम्हाला सांगतो ती खायला लागलं माणूस पिऊन टाक अशी मिरचीची भाजी. त्याची चवच वेगळी. म्हणजे त्यात बाकी गोष्टी ज्या काही टाकतात, 3 मेन इन्ग्रेडियंट. मेन इन्ग्रेडियंट आहे. पण म्हणजे हे एवढे अनडिस्कवर्ड आपल्याकडे डिशेस आहेत. आता तुम्ही खूप दौरे केलेत महाराष्ट्रात म्हणून तुम्हाला माहिती आहे, पण हे आपण सगळ्यांना सांगायला हवं की नाही, हो की नाही? अल्टिमेटली हे तुमचं म्हणणं खरं आहे की जगातल्या टुरिझममध्ये तिथल्या कुझिनचा खूप मोठा एक सहभाग आहे. इटालियन डिशेस असतील, तुम्ही ईस्टला पण गेलात तर थायलंडमध्ये असतील, करेक्ट. त्यांचं म्हणजे नाव आता जसं मुंबईमध्ये आता आपण जर विचार केला तर लेटेस्ट फॅशन काय आहे, परत जॅपनीज फूडची आहे, हो जॅपनीज रेस्टॉरंट्स आहे. आणि आपल्या जुन्या ज्या मोमोज जे आता आहेत, करेक्ट. आपल्याकडे जुने या सगळ्या गोष्टी व्हायच्या हो आणि त्या त्यांच्या पद्धतीने आता त्या ठिकाणी करतात. चव आहे. मोदक पण एक मोमोज झाला की मोमोज आहे तो. नाही, हो की नाही? तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक मजेची गोष्ट सांगतो की मी जपानला गेलो होतो. त्यावेळी जपानमध्ये त्यांनी तिथले आपले अँबॅसेडर होते, त्यांनी मला सांगितलं की जपानमध्ये गणपतीची 2000 मंदिरं होते. काही मंदिरांमध्ये गणपतीची आपल्यासारखीच आराधना होते. त्याच्याकरता मोदकासारखा प्रसाद तयार करतात. खोबरं घालून. हा. आणि त्याला ते मोदक म्हणतात. मोदक मोनक. मोलक नॉट बॅड. हे आपलं कुझिन ग्लोबल झालं. ते त्यावेळी हिंदुइझम या. आणि बुद्धिझम दोन्ही तिथपर्यंत गेलं होतं. एकदम. काय असतं की थॉट, रिलिजन, संस्कृती हे सगळं एकत्रित जात. हो एकत्रित जात. बरोबर आहे. आणि हेच आपण जर अजून प्रमोट केलं तर फार छान होईल. एकदम. हरिओ. इटिंग सीन म्हणजे स्ट्रीट फूड आपलं मुंबईचा सोल आहे. मी काल का परवाच गेलो होतो माहीमच्या कोळीवाड्यावर. त्यांनी पण ते असे शेवंड्या हिरवा मसाला घालून तो काय केलं होतं. तर आपण BMCच्या तर्फे ह्यांना प्रमोट करायला, त्यांना सिंगापोरमध्ये कसे फूड प्लाझाज आहेत जे स्ट्रीट फूड हे आहे, असे काय विचार आहेत का? मागच्या काळामध्ये आपण एक मुंबईमध्ये विशेषतः कोळीवाड्यांमध्ये एक एक्सपिरियन्स यावा तिथल्या फूडचा म्हणून काही टुरिझमच्या थ्रू इनिशिएटिव्ह सुरू केले होते. दुसरं चौपाटी, कारण चौपाटी सगळ्यांना माहिती आहे. हो हो. सगळे चटोर लोक चौपाटीला खाण्याकरता जातात. तर एक माझ्या मागच्या टर्मला आम्ही इनिशिएटिव्ह घेतला होता. सफाईचा तर घेतलाच, पण चौपाटीवर आम्ही तिथलं जे फूड आहे त्याचा त्यांनी नीट कॅटलॉग ठेवला पाहिजे. आणि याच्यासोबत प्रत्येक आयटम मध्ये किती कॅलरीज आहे ते पण मेन्शन ते करा. पण मेन्शन करायचं. त्याचा एक पूर्ण मोहीम घेऊन त्यांना तसे कार्ड्स तयार. आता मी मागच्या 2-3 वर्षात पाहिलं नाही काय झालंय, पण आपण ते तयार करून दिलं होतं. जेणेकरून जो फॉरेनचाही व्यक्ती तिथे येतो त्याला ती स्वच्छताही वाटली पाहिजे. त्याला आपण म्हणजे बाबा जे काही देतोय दॅट इज हायजेनिक किंवा त्याच्या कॅलरी काउंट देखील माहिती आहे. त्याचा एक परिणाम होतो ना. हो परिणाम होतो ना. ते देखील आपण केलं कारण होतं. आपण जे सांगितलं हे करणं गरजेचं गरज आहे. जरूर. आणि दुसरी गोष्ट जी म्युनिसिपल ते आपले गाड्या उचलून घेऊन जातात सगळे BMC वाले, कार्टवाले आहे नो, त्याच्यातले काही इलिगल असतात, काही लायसन्सवाले असतात, पण ते दे आर ऑल क्रिएटिंग. त्यांचं आर्ट आहे ते जेवण बनवणं. नाही म्हणून आपण 2019ला BMC ला सांगून एक फूड ट्रक पॉलिसी तयार केली. फूड ट्रक. फूड ट्रक पॉलिसी दुर्दैवाने नंतर काही कारणाने ती स्थगित झाली BMC मध्ये. पण मला असं वाटतं की आता पुन्हा BMCचं हे झाल्यानंतर आता मला स्टेटस माहित नाही, पण मुंबई करता एक चांगली फूड ट्रक पॉलिसी पाहिजे. एक जुहूला एक प्रायव्हेटली ओन्ड आहे तिकडे फूड ट्रकचं पार्क आहे.
पण एक पब्लिकली झालं तर इट विल बी व्हेरी नाईस यु नो. आणि निरनिराळ्या प्रकारच्या आणि इफ इट इज महाराष्ट्र स्पेसिफिक बिकॉज तंदुरी बिंदुरी म्हणजे नो अगेन्स्ट तंदुरी आम्हाला फार आवडते तंदुरी चिकन वगैरे, पण ते सगळ्याकडे आहे, you know? तंदुरी जसं आहे तसं आपल्या ज्या बट्ट्या बनतात हो त्या बट्ट्या तंदुरी सारखंच हो, आहे हो. ते आपण त्या आगीवरच भासतो ते आतमध्ये त्याच्या तसंच वीट होतं. ते भाजले जातात. असं आहे की वेगवेगळ्या राज्यात कोणी पद्धत बदलते, हा पण ओव्हरऑल ऑल इंडियाचं जे कुझिन आहे त्याच्यामध्ये आपलं धिरडं आणि तिकडचं ते जे काय आपलं इडियप्पम वगैरे बनतं, सारखं- सेमच सारखं असते. नाही. आपण कधी ते गोड गुळ आणि खोबरं आपलं नारळाचं दुधामध्ये खातो तेच एक्झॅक्टली. 1 minute, 2 minute, 3 minute chicken. Frankie's Chicken and Minute. Come together with Drankies. एक फटाफट रॅपिड फायर केलं तर चालेल का? 1. स्किपिंग अ मील और स्किपिंग अ मीटिंग. खरं सांगू का, अनेकदा स्किपिंग अ मील होतं, पण स्किपिंग अ मीटिंगच चांगलं आहे. कारण मला राग येत नाही, पण भूक लागली तर राग येत. त्यामुळे मी म्हणजे गमतीने असं म्हणतो की भूक लागली मला खायला नाही दिलं तर एखाद्याला मारू शकतो. त्यामुळे इट इज बेटर टू स्किप अ मीटिंग इफ मीटिंग हॅज टू गो वेल. व्हेरी गुड. त्याला आजकाल हँग्री म्हणतात. हँग्री. आय एम हँग्री. ऍब्सोल्युटली. आय एम हँग्री. मी खूप चिडला असतो ना तर कोणीतरी मला खायला काही आणून दिलं पोहे ना, आणून दिले तर संपला विषय. वो खत्म. बस. इटिंग इन सायलन्स क्वाइटली और इटिंग टॉकिंग विथ पीपल अराउंड. बोट पण मिळतो हे- चान्स सायलंटली खायला. घरी मिळतो कधी कधी, म्हणजे घरी बायको किंवा असंच कोणीतरी असलं आणि तर तो संध्याकाळचं माझं जेवण हे मी क्वाईट करतो. पण हा. मित्रांसोबत बसून गप्पा मारत मारत जे मजा आहे दॅट इज दॅट इज अ डिफरंट. मी तुम्हाला जर विचारलं तुमचा स्पाइस टॉलरन्स फ्रॉम 1 to 10 काय आहे तुमचा स्पाइस टॉलरन्स? 7 असं. 7 इज नॉट बॅड. 7 इज अ गुड स्पाइस टॉलरन्स. तिखट जेवण साहेबांना चालते. आता हा स्लाइटली डेंजरस क्वेश्चन आहे. मालवणी, वराठी, आगरी, सावजी, खानदेशी, कोल्हापुरी, विच इज युअर फेवरेट क्विझिन? नाही असं हे निवडणंच कठीण. कठीण आहे. म्हणजे एक निवडून दुसरा अन्याय होऊ शकत नाही. आता प्रत्येकातलं काही ना काही मला आवडतोच. वराडी कर आपला भाकरी ठेचा आणि वराडी पद्धतीनं जो झुणका बनतो तो आपला वेगळ्याच पद्धतीचा असतो. मालवणी अर्थातच म्हणजे जे काही तिथे खोबऱ्याचा वापर करून ते जे काही सगळं त्या ठिकाणी तयार होतं त्याचं एक आपलं वेगळं आहे. अर्थातच खानदेशी मी मगाशीच सांगितलं मिरचीची भाजी आहे करेक्ट. किंवा पांढरा रस्सा तांबडा रस्सा देखील आहे. हे म्हणजे एकदम पॉलिटिशियन सारखं डिप्लोमॅटिकली म्हणालात तुम्ही. आणि मला हे सांगा की यातल्या कुठल्यावर अन्याय करू सांगा. काहीच नाही. मी पण नाही करू माझ्यातला शकत. खवय्या हा. आम्हाला माफ करेल का जर मी कोणावर अन्याय नाही केला? नाही मी पण नाही चूज करू शकेन. आय विल नॉट बी एबल टू चूज. इज देअर वन थिंग दॅट द मीडिया गेट्स रॉंग अबाउट यू? तर मेनी थिंग्स. या मुळामध्ये मी अतिशय सरळ मार्गे चालणारा हायपर इमोशनल नाही पण तुलनेने इमोशनल अशा प्रकारचा व्यक्ती आहे. पण खूप वेळा माझी इमेज असा एक धूर्त किंवा एक असा खूप कडक पॉलिटिशियन जो बिलकुल सगळ्यांना कापून पुढे जातो वगैरे किंवा आपले जे काही विरोधक आहेत त्या विरोधकांना संपवून पुढे जातो, अशा पद्धतीची जी इमेज आहे ती चुकीची इमेज आहे. मला आवडते नाही. मी नाही आहेत. पण आजकाल जरा आता मी थोडं वळतोय. आजकाल जरा पॉलिटिक्स पण थोडंसं झालेलं आहे ना की सगळे भांडतात वैर करतात असलं तर त्याच्यामुळे पण इमेज झाली असेल. असं वाटतं पॉलिटिक्स मध्ये आपण शत्रू नाही, आपण करेक्ट. वैचारिक विरोधक. विरोधक आहे. आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यासोबत बसून चहा प्यायला जेवायला मला कधीच प्रॉब्लेम नाही. करेक्ट. आणि जेवणावर जर ऑपोजिशन पार्टी बरोबर बसलात तर काहीतरी चांगलंच काहीतरी चांगलंच होईल. होईल. येस. पण शेवटाचा प्रश्न, कोएलिशन पॉलिटिक्स जे आहे आजकाल सगळ्याकडे चालत ते आता फॉर नाऊ फॉर 15-20 years इज बीन ओनली कोएलिशन पॉलिटिक्स. इज इट लाईक अ मिसळ और इज इट लाईक अ थाळी? ती मिसळी आणि ती थाळी आहे. पण थाळी असली तरी त्यातली पोळी आम्ही घेतो, वाटीतलं वरण घेऊन ती पोळी कालवतो, त्याच्यामध्ये एक भाजी टाकतो, कोणी चटणी त्याच्यामध्ये टाकतो, थोडं तूपही त्याच्यामध्ये टाकतो, छान कालवण तयार करतो मग खातो. आणि मग खातो. फार छान उत्तर दिलंय. फार व्हेरी गुड. आपण हा एपिसोड एंड करूया. Yes. पण एक गोड, ओ हाऊ कॅन आय नॉट ऑफर यू मोदक? प्लीज या मोदक खा. अर्धा इंटरमिडिएट फास्टिंग सगळ्यांसमोर एवढं गोड खात नाही मी. लपून लपून खातो. लपून. सगळ्यांसमोर आपण असं सज्जन वाटलं पाहिजे. तिथून असं घेतलंय. बाकी आपण जे आहोत ते आपल्याला माहितीच आहे ना, त्यामुळे लपून तर खाणारच आहे.
थँक्यू व्हेरी मच. आम्ही ना महाराष्ट्र ऑन माय लिप्स म्हणून शो केला होता. 6 एपिसोड केले होते. रॉकिंग झाले. बाकीचा महाराष्ट्र पण आम्हाला पालथं घालायचं आहे आणि खूप इच्छा आहे जाऊन महाराष्ट्रामध्ये फूडवर. ते केलंच पाहिजे. मला तर असं वाटतं की आता आपण एक पुलिट स्ट्रॅटेजी तयार करू की ज्याच्यामध्ये आपले कुझिन हे ब्रँड कसे करता येतील ते आपल्याला market कसे एक्झॅक्टली. करता येतील. येस एक्झॅक्टली. असं एक पूर्ण शो प्लॅन डन. प्लॅन आहे. थँक्यू. तुम्ही वेळ दिलात. बेस्ट ऑफ लक Thank you. इलेक्शनमध्ये आता आणि सगळं विथ स्ट्रेंथ हो. थँक्यू. थैंक यू वेरी मच. अगर आपको ये शो अच्छा लगा तो प्लीज़ राइट टू अस, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और आते रहिए, खाते रहिए और पूछते रहिए कि खाने में क्या है. खाने में शो तर ना खाने में क्या है. थँक्यू व्हेरी मच. जास्ती वेळ घेतला ना मी थोडा. जास्त घेतला आता ते काय घे?